विरोधकाला काय आता बहुत फार काही मुद्दे राहिले नाहीत. आता एक छोटासा केविलवाणी प्रश्न आरोप करणे ह्याच्यावर आरोप होणारच. हे रावणाचाच हे वंशज आहे. मायावी रूप घेऊनच काहीतरी नाट्य करणार आहे. आता सावध राहा सगळ्यांनी. सध्या हे मी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी इंद्रायणी निवासस्थानी मी आलो आहे. नुकतंच या ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. काय भावना आहे त्यांची आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आत्ताच म्हणजे आलगरवाडी येथील सूरज पटणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तरुणाला लक्षात आलंय की या राज्याला दिशा कोण देऊ शकतंय, या राज्याला समतोल विकासामध्ये आणि सगळ्या समाजाला कोण घेऊन चालू शकतंय. म्हणून ह्या तरुणांनी दादावर आणि आमच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला. आम्हालाही तरुणाचीच आवश्यकता आहे. हे सगळे तरुण मंडळी घेऊन आम्ही राज्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायसाठी आम्ही प्रयत्न करू, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याच्यातले खूप लोक सुशिक्षित आहेत. हे गाव आतापर्यंत माझ्याच पाठीशी राहिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या तरुणांनी तिथला एक माझा कार्यकर्ता रामदास घुमे दुर्दैवी मृत्यूने वारल्यामुळं मला वाटत होती की पोकळी आमची राहती काय, पण ह्या तरुणांनी सगळ्या प्रकारचा त्याचाही मुलगा आहे पुन्हा या सगळ्याला घेऊन आल्यामुळं पुन्हा माझी ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सन्मान करतो. स्पर्धकांकडून आपल्यावरती टीका केली जात आहे. मागील काही दिवसापूर्वी तुम्ही लोकार्पण सोहळ्याचा उद्घाटन सोहळ्याचा धडाका लावलाय, परंतु तुम्ही पैसे देऊन लोक जमवित आहात असा तुमच्या स्पर्धकाकडून तुमच्यावरती आरोप केला जातो. स्पर्धकाला बोलायला विषय नाही. आता कार्यकर्ते आले, तुम्ही उद्या म्हणताल ह्यांना पैसे देऊन प्रवेश केला, त्यांच्या कुवतीप्रमाणे ते विचार करते. तुम्ही शानिशा करा ना, काय ते होय. तुम्ही शानिशा करा ना, तुम्हीच रोज आमच्या संघ राहता. विरोधकाला काय आता बहुत फार काही मुद्दे राहिले नाहीत. आता एक छोटासा केविलवाणी प्रश्न आहे. असं कसं घडतंय मला सांगा ना. आम्ही जर उद्या म्हणलं गायकवाड विकत गेलाय विनायक पाटलाकडे, नको विरोधी पक्षाकडे मग जाता का तुम्ही सगळ्याच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावं लागतंय. मग असं म्हणतील का गायकवाड माझ्याकडे आले म्हणजे पेट निवडणूक झाली म्हणून? नाही ना. मला विश्वास आहे तुम्ही तुमचं काम करता आणि आमचं काम करता. तुम्ही विचारा ना लोकाला, तुम्ही भाडं घेतलं का, काही मजुरी दिली का? असं नाही. म्हणजे आता केविलवाणी प्रयत्न आरोप करणे ह्याच्यावर आरोप होणारच. हे रावणाचाच हे वंशज आहे. मायावी रूप घेऊनच काहीतरी नाट्य करणार आहे. आता सावध राहा सगळ्यांनी. त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पटणे माझ्यासोबत आहेत. सूरज पटणे माझ्यासोबत आहेत. कोणत्या कारणासाठी पक्ष प्रवेश करावा वाटला? आम्हाला दादाचे काम व्यवस्थित वाटले म्हणून आम्ही प्रवेश केला आणि साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश दुसरा चालू आहे आमचं. आणि कसल्याही प्रकारची आम्हाला गाडी भाडे दिली नाहीत आणि 1 रुपया पण दिली नाही. आम्ही मित्रपुटी साहेबांचा विश्वास ठेवून प्रवेश चालू आहे आता. किती तरुणांनी प्रवेश केला तुमच्या? अगोदर 200 तरुणांनी प्रवेश केला, आता 30 तरुणांनी प्रवेश केलेला आहे. 230 तरुणांनी प्रवेश केल्यानंतर ह्या प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगायचं तुम्हाला? पक्ष प्रवेश नुकताच तुम्ही केलेला आहे. सूरजभाईच्या सांगण्यावरून आणि साहेबांचं मी काम पण बघितलंय आणि मग कालच कलगोटीला उद्घाटना प्रसंगी गेलो होतो. तिथं सगळं बघून साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे. धन्यवाद. ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एअर फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.